नमस्कार मित्रांनो, मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी रात्री सांगितल्याप्रमाणे भयकथा आपल्यासमोर एक भाग टाकला होता आणि कमेंट करायला सांगितलं होतं, परंतु एकही कमेंट त्यातून मनावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही। तर मग पुढचा भाग टाकायचा किंवा नाही या थोडं संभ्रमावस्थेमध्ये मी आहे। तरी मित्र हो, याचा सेकंड पार्ट मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो। कालच्या कथेमध्ये आपण पारस नावाच्या एका गरीब मुलाची, होतकरू मुलाची कथा, भयकथा आहे। आणि हा ज्यावेळेस त्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये जातो, जंगलामध्ये गेल्यानंतर एक पडकं असं देवालय त्याला मिळतं। ते देवालय साफसूफ केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला झोप लागते आणि अचानक रात्री 10-11च्या दरम्यान त्याला झोपेतून एक मुलगी उठवते। सुंदर असणारी जी मुलगी होती ती या ठिकाणी कोण होती हे आपल्याला अद्यापर्यंत समजलेलं नाही। आणि ज्यावेळेस पारस त्या जंगलातून जात असतो त्यावेळेस त्याला एक बाबा भेटतात, वयोवृद्ध असणारे म्हातारे बाबा, आणि ते सांगतात की तू या अरण्यामध्ये का बरं फिरतोस, या अरण्यामध्ये भूत, पिशाच, चुडेल अशा प्रकारचे वास्तव्य करतात। आणि त्या मंदिरामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराबद्दल सांगितलेलं असतं की या मंदिरातली देवी केव्हाच निघून गेली आहे आणि या ठिकाणी ती चुडेल आपला कब्जा करून त्या मंदिरावर राहत आहे, असे त्या ठिकाणी माहिती त्या म्हाताऱ्या बाबांनी पारसला सांगितली होती। आणि जेव्हा ही मुलगी त्याला त्या ठिकाणी आवाज देऊन उठवते, हा झोपेतून थोडासा जागा होऊन पाहतो डोळे उघडून तिच्याकडे, तर तिचं ते सौंदर्य देखणं रूप पाहिल्यानंतर कुठल्याच प्रकारे त्याला ती चुडेल आहे अशा प्रकारचा भास होत नाही। दिसायला अतिशय सुंदर, अंगावर शुभ्र असे पांढरे वस्त्र परिधान केलेले, डोळ्यामध्ये एक तेज अशी धार, चमक असणारी धार त्या ठिकाणी, आणि आवाज तर एवढा सुमधुर होता की तिनं जे काही बोलत होती ते सारखं ऐकतच राहावं अशा प्रकारे त्याला वाटू लागलं होतं। मग आता त्यांच्यामध्ये काय संवाद झाला, चला ऐकूयात त्यांच्याच भाषेमध्ये। मुलगी पारसला विचारते, तू कोण, कुठला, या ठिकाणी का बरं आलास, कसा काय आला, आणि ही जागा तूच या ठिकाणी हे वेली वगैरे तोडून स्वच्छ केल्यात का, आणि तुला हे कोणी करायला सांगितलं, असं थोडंसं ती दरडावून त्या ठिकाणी विचारू लागते। आता ह्या पारस मनातून घाबरलेला असतो, कारण त्या म्हाताऱ्या बाबांनी सांगितलेलं असतं त्याला की या मंदिरावरती एका चुडेलचा कब्जा आहे। तर पारसला थोडीशी मनातून भीती वाटते, परंतु चुडेलसारखे लक्षणं त्याला कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी भासत नाहीत। चुडेल म्हणावं तर मग हिचे दात मोठे नाहीत, त्या ठिकाणी पाय उलटे नाहीत, म्हणजे विद्रूप असा चेहरा नाही, काहीच नाही, हिची भीती वाटावी असा काहीच प्रकार या ठिकाणी नाही, असं ज्यावेळेस त्याला वाटतं। मग हा त्या ठिकाणी थोडं दबक्या आवाजात तिला सांगू लागतो, मला कोणीच या ठिकाणी सांगितलं नाही, त्या म्हाताऱ्या बाबाची भेट झालेली हा त्या ठिकाणी काही सांगत नाही, ती गोष्ट तेवढी गोल करून टाकतो। आणि मला माझ्या अंतरात्म्यानं या ठिकाणी माझ्या मनातून असा आवाज दिला होता की पारस, या मंदिराची तू साफसफाई कर, स्वच्छता कर, आणि माझ्या मनातून असा आवाज आल्यामुळे मी त्या ठिकाणी त्या मंदिराची स्वच्छता केली। मंदिराची स्वच्छता केल्यानंतर देवीची मूर्ती त्या ठिकाणी भग्न अवस्थेमध्ये मी पाहिली, प्रसन्न वाटलं थोडंसं देवीकडे पाहून, आणि त्या देवीकडे पाहतच मला झोप लागली। अशा प्रकारचा हा पारस त्या ठिकाणी त्या मुलीला बोलू लागतो। दोघंजण त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करतात, एकमेकावर विचारपूस करतात, आणि मुलगी देखील त्या ठिकाणी प्रसन्न होते यानं ती स्वच्छता केलेली पाहून। आणि मग त्याला म्हणते, आता या ठिकाणी तू जास्त वेळ थांबू नको, खरोखर हे जे जंगल आहे या ठिकाणी भूतपिशाच्यांनी वेढलेलं अशा प्रकार जंगल आहे, या जंगलामध्ये तुला देखील काही धोका होऊ शकतो। हा सांगतो मी या ठिकाणी रोडवर जे पुलाचं काम चालू आहे त्या ठेकेदाराचा मी एक मिस्त्री आहे, आणि आमचं काम बंद असल्यामुळं मला थोडीशी जंगलाची या ठिकाणी आवड, आणि एक रानटी कोंबडी मी या ठिकाणी पाहिली होती, त्या कोंबडीचा पाठलाग करतच मी इथपर्यंत आलो, आणि ती कोंबडी अचानक नाहीशी झाली, आणि हे मंदिर दिसलं। मंदिर दिसल्यानंतर मी या ठिकाणी मंदिराची साफसफाई, स्वच्छता वगैरे सर्व काही केली, असं ज्यावेळेस हा पारस सांगतो त्या मुलीला, मुलगी देखील त्या ठिकाणी त्याच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊ लागते।
हळूहळू वेळ वाढत जातो तेव्हा मग ती मुलगीच त्याला म्हणते, तू आता तुझ्या ठिकाणाकडे निघून जा. आणि ती त्या ठिकाणी बसलेलीच असते. पारसला मनातून थोडीशी सुटका झाल्यासारखी वाटते की आपण हिच्या तावडीतून सुटलो, म्हणून तो उठून जायला लागतो. तेवढ्यामध्ये परत ती मुलगी आवाज देते, थांब थांब थोडं पारस, थोडं थांब. थांब म्हणल्यानंतर याला परत भीती वाटू लागते. आता का परत ही मला या ठिकाणी खाऊन टाकते का, मारते का, अशा प्रकारची भीती मनामध्ये निर्माण झाल्यामुळं तो जागीच त्या ठिकाणी थपकून उभा राहतो. तेवढ्यात ती मुलगी उठून पारसच्या जवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, घाबरू नकोस, मी या ठिकाणी तुझी मदत करण्याकरताच आलेली आहे आणि मला तू घाबरू नको. चल, मी तुला या जंगलाच्या बाहेर नेऊन सोडते, आपण दोघेजण चालत चालत जाऊ. ती मुलगी पुढे पुढे हातच्या पाठीमागे जातो. असं करत 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 जंगलाच्या बाहेर ज्या ठिकाणी हा रोड लागतो त्या रोडपर्यंत ती मुलगी त्याला आणून सोडते आणि मग म्हणते, आता तू जाशील ना या ठिकाणाहून, का तुझ्या जागेपर्यंत नेऊन सोडू तुला. तेव्हा पारस म्हणतो, नाही, मी आता नक्की या ठिकाणी जाईल. असं ज्यावेळेस हा पारस त्या ठिकाणी बोलतो त्या मुलीला, मुलगी त्या ठिकाणी थांबते, वाट पाहते, हा केव्हा निघतो. पारसला तिच्या तावडीतून सुटका झाल्याचा आनंद होतो आणि जो धूम ठोकतो त्या रस्त्यानं पारस पळतच आपल्या त्या अड्ड्याकडे जायला लागतो, ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. अशा ठिकाणी ज्यावेळेस तो जातो आणि ही मुलगी त्या जंगलामध्ये नाहीशी होते. तिथं गेल्यानंतर बराच उशीर झाला असतो, साधारणतः 11:30-12 वाजत आलेले असतात आणि जे त्याच्या मदतीला या ठिकाणी काका ठेवलेले असतात ते त्याची म्हणजे जेवणा खावण्याची व्यवस्था करण्याकरता आणि अशिक्षित असतात दोघंजणं त्या सामानाची त्या ठिकाणी रखवालदारी करण्याकरता थांबलेले. हे काका त्या ठिकाणी त्याच्यावर थोडंसं रागावतात, कुठे गेला होतास तू. तेव्हा हा सांगतो, मी तुम्हाला सांगितलं होतं मी जंगलामध्ये फिरायला गेलो होतो. आणि काय सांगू काका तुम्हाला, मी जंगलात ज्यावेळेस गेलो मला त्या ठिकाणी एक अशा प्रकारचं पडकं मंदिर दिसलं आणि त्या मंदिराचं थोडंसं मी साफसफाई केली आणि थोडासा थकवा आल्यामुळे त्या ठिकाणी मला झोप लागली. आता झोपेतून उठलो मी आणि इकडे निघून आलो. तेव्हा ते काका रागावतात आणि सांगतात, बाळा, असं जंगलामध्ये कधी माणसानं एकट्यानं रात्री बेरात्री फिरू नये. जंगलामध्ये या ठिकाणी भूत पिशाच, डंकिनी शंकिनी सर्व या ठिकाणी अघोरी जेवढे काय असतात तेवढ्या वृत्ती त्या ठिकाणी जागृत होत असतात आणि त्या आपल्याला अपाय करू शकतात. म्हणून तू या ठिकाणी आता असं काही करू नको, असं बोलतात. दोघंजण मग त्या ठिकाणी रात्रीचं जेवण वगैरे बनवतात, जेवण करतात आणि झोपतात. रात्री झोपल्यानंतर पारसला एक स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये बरोबर त्याला तीच मुलगी त्या ठिकाणी स्वप्नात येऊन भेटते, त्याची विचारपूस करते आणि म्हणते, पारस, तू माझ्याशी मैत्री करशील ना, तू उद्या येशील ना मला भेटायला, मी तुझी त्या ठिकाणीच वाट पाहील. आणि ह्या स्वप्नामध्येच पूर्ण त्या ठिकाणी पाहत असतो. त्या सुंदर मुलीनं त्या ठिकाणी असे काही फळं त्याला त्या ठिकाणी खायला आणून दिलेले असतात की असे फळ त्यांना आतापर्यंत कधीच चाखलेलीच नाहीत. एवढे अप्रतिम चवीचं फळ त्या ठिकाणी हा पारस खात असतो झोपेमध्ये, स्वप्नातच. तेवढ्यामध्ये काका त्याचे उठवतात, त्याला सकाळ झालेली असते. पारस, पारस, उठ बेटा, सकाळ झालेली आहे. आणि हा ज्यावेळेस डोळे चोळत उठतो तर त्याला त्या तोंडामध्ये त्या फळाची चव आता देखील त्याला ती जाणवू लागते. उठून मग हा फ्रेश वगैरे होतो. सकाळच्या नाश्त्यात दोघंजण त्या ठिकाणी स्नान वगैरे करून सकाळच्या नाश्त्याची तयारी करतात. पण पारसचं मन काय त्या कामामध्ये कुठल्याच प्रकारे लागत नव्हतं. तेव्हा ते काका त्याला उद्देशून विचारतात, अरे मी तुला काय विचारतो आणि तुझं लक्ष कुठं भलतीकडंच आहे बरं का. आणि पारसच्या मनामध्ये मात्र सतत त्या मुलीचेच विचार त्या ठिकाणी डोक्यात घोळत असतात. मग आता काकाने ती सांगितलं आहे आपल्याला, तू त्या जंगलामध्ये त्या मुलीला भेटायला परत जाऊ नको. पण याला आणखी त्या मुलीची ओढ लागलेली असते, काय करावं काय नाही असं करून त्या ठिकाणी दोघंजण सकाळचा नाश्ता वगैरे करतात आणि आराम करत असते. दिवसभर त्या ठिकाणी दोघे झोपा काढतात. सायंकाळच्या वेळेला परत ते काका त्याला उठवतात, रात्रीचं जेवण वगैरे बनवतात. मग याची ती वेळ टळून गेली, जंगलामध्ये जाता आलं नाही. रात्री झोपल्यानंतर परत स्वप्नामध्ये तीच मुलगी येते आणि त्या ठिकाणी पारसला बोलू लागते, पारस, मी तुझी त्या मंदिरामध्ये किती वेळ वाट पाहिली, तू का बरं मला भेटायला आलं नाहीस. तुला माझी भीती वाटते का. तू मला बिलकुल घाबरू नको, मी तुझी या ठिकाणी मदतच करणार आहे. तुला माझ्यापासून कुठल्याही प्रकारचं भय नाही आणि आपण दोघं चांगल्या प्रकारचे मित्र बनू, असं त्या ठिकाणचे आश्वासन मुलगी पारसला देऊ लागते. पारस थोडा आश्वस्त होतो. रात्रभर मग झोप काढून सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे करून
परत त्या अरण्याच्या दिशेनं त्या शिवालयाच्या ठिकाणी पारस त्या मुलीला भेटण्याकरता जातो. तर मित्र हो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? कोण असावी ती मुलगी? एखादी वनदेवता, यक्षिणी, पिशाचिनी कोण असाल याचा उलगडा उद्याच्या भागामध्ये आपण करूयात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि या कथा सांगण्यामध्ये माझा कुणाचंही मन दुखवण्याचा या ठिकाणी हेतू नाही आहे. ह्या कथा केवळ मनोरंजनासाठी मी आपल्यासमोर टाकत आहे. तेव्हा योगायोगाने जर याचा कोणाशी संबंध येत असेल तर निव्वळ योगायोग समजावा. माझा कुणाचाही मन दुखवण्याचा हेतू नाही. या ठिकाणी आजचा भाग आपण संपवूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.